नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी24 तास. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पहिल्या गुन्ह्यामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. खरातला उद्या पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर आमचे प्रतिनिधी योगेश खरे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत. योगेश, अशोक खरातला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकूण सोपस्कार म्हणून आजची सगळी कोर्टातली आपल्याला फॉर्मॅलिटी जी आहे ती पाहायला मिळाली. खरं तर अशोक खरातला 14 दिवसांची पोलीस कोठडी उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पूर्ण झालेली होती आणि त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून SITच्या अधिकाऱ्यांनी केवळ त्याची पूर्तता जी आहे कागदपत्रांची ती या ठिकाणी केली आणि त्याला लगेच न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला परत घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आता SITचे अधिकारी या ठिकाणी करताना दिसत आहेत. आता दुसरा गुन्हा ते कोणता घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या गुन्ह्यामध्ये महिला पीडित होती आणि तिने तक्रार केली होती, तर आता दुसरा गुन्हासुद्धा महिलेचाच घेणार की फसवणुकीचा घेणार? कारण वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे यामध्ये आहेत आणि त्यामधला कोणता गुन्हा ते कोणत्या गुन्ह्यामध्ये आता पुन्हा अटक करून त्याला पोलीस कोठडीची मागणी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकूण जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झाले आहेत आणि एका गुन्ह्यातली कारवाई ही आज पोलीस कोठडीपर्यंतची पूर्ण झालेली आहे. आता पुढची कारवाई ती जी कागदपत्री चार्जशीट दाखल करणं किंवा ज्या काही गोष्टी असतील त्यानंतर होतीलच. मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतल्यानंतर एकूण 10 गुन्ह्यांमध्ये ही कारवाई सुरू राहील आणि याच पद्धतीनं 60 दिवसात अहवाल जो आहे तो SITला शासनाला द्यायचा आहे. एकूण त्याने केलेले सगळे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांविषयी, त्याने केलेल्या फसवणूक, त्याने केलेले अत्याचार याविषयीचा अहवाल पूर्णपणे SITला 60 दिवसात द्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गुन्ह्यात त्याला किमान 5-7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी असा प्रयत्न आपल्याला SITचा या ठिकाणी दिसेल. येणाऱ्या काळामध्ये पोलीस आता न्यायालयासमोर कोणत्या कोणत्या गोष्टी मांडतात, त्यातून SIT काय तपास करते याचा उलगडा होत जाईल आणि त्याने केलेल्या उद्योगांमधल्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील. अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.